बातमी आहे चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यामध्ये रंगलेल्या आरोप प्रत्यारोपांची। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत। विद्या चव्हाण यांच्या घरगुती वादात चित्रा वाघ यांनी हस्तक्षेप केला। तसंच आपल्या घरात असलेल्या वादाचा फायदा घेत चित्रा वाघ यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय। विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपही ऐकवल्या। यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेत। चित्रा वाघ यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचाही आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय। तर यावर चित्रा वाघ यांनी देखील उत्तर दिले। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय घडलंय, नेमकं काय आलंय हे पाहूया। मी सजेशन तुम्हाला देतो की एक व्हिडिओ बनवावा, छोटासा एक पेपर छोटासा व्हिडिओ 2 ते 2.5 मिनिटाचा, नॉट मोर दॅन दॅट। मी डॉक्टर शिष्य आहे, एका चांगल्या फॅमिलीला विचारले आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न केला। माझी लढाई ही एका महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात आहे। ती या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे। मी सर्वसाधारण कुटुंबातली व्यक्ती आहे आणि माझ्यावरती जे अतिशय खालच्या पातळीचे मी आपण सांगूया, मी जर तुम्हाला सांगतेय माझ्यावर जे अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत तर त्याचं उत्तर मला द्यायचंय। अशा पद्धतीमध्ये एक छोटासा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आपण दोन्ही सगळ्या न्यूज चॅनलला टॅग करायचा। तू आवाहन करते याच्यामध्ये की पवार साहेबांना मला सांगायचंय आणि सुप्रियाताईंना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करतात, मला न्याय मिळवून द्या, हे तुला आव्हान त्याच्यात करायचं। माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करतेय की विद्या चव्हाण तुला छळते, तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये। आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील। लाज वाटायला पाहिजे या बाईला। आज मला हे बोलायला लागलंय, ज्या अवस्थेमध्ये तिची सून माझ्याकडे आली त्या पोरीचं ना बघवत नव्हतं, तिच्याकडे केलं तिला गाईड। मी तिला गाईड केलं, विद्या चव्हाण बोल आता काय करणार, कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहितीये। तुझ्यामधल्या कला मला माहितीये। पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत, विद्या चव्हाणला बदनाम करा, 5-6 ओळी नको म्हणजे व्हिडिओ कर, तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव। हे सगळं काय चाललेलं आहे? तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय, माझा अनुभव आहे। आणि चित्रा वाघने अशा प्रकारे करावं, तिच्या आवाजात तुम्ही हे ऐकलेलं आहे, याचं उत्तर काय आहे तिच्याकडे? त्या पेनड्राईव्हची पुंगळी कर आणि कुठे ठेवायचं ते ठेवून दे, पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही। केली मी मदत तुझ्या सुनेला, ती मदत केली म्हणून ते लेकरू आईच्या कुशीत आहे आणि अशा 1000 अपराध जर मी हा केला असेल ना विद्या चव्हाण, तयार आहे, मी तयार आहे। पुन्हा असे फुसके बाम सोडू नको, आपल्या वयाला पण शोभलं पाहिजे।